धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाचा मोर्चा होतोय। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गट आज अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे। मुंबई पोलिसांकडून मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली गेली। सत्ताधाऱ्यांकडून असं देखील बोललं जात आहे की जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा याच्या धाराविरोधात काही केलं नाही अशी टीका देखील केली जाते। त्यांना विचार कोविडमध्ये तुमच्या बापाने काय केलं विचारून। उद्धव साहब ने बहुत कुछ किया है। नाही कोविडमध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं। कोविड में उद्धव साहब ने संभाला काळ होता। तुमच्या बापाने कोविडमध्ये काय केलं ते पहिलं सांगा मग आम्हाला। आम्ही धारावीकर आणि आम्हाला हक्काचे घर हवे आहेत अशा प्रकारचं बॅनर सुद्धा कलाकारांनी लावले। ते नक्की धारावीकर नक्कीच लावले। धारावीकरांना हक्काची घरं हवीच आहेत ना। उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले हक्काचे घर देणारच, यांना घर मिळालंच पाहिजे, पण ते धारावीत मिळालं पाहिजे। लक्षात आलं का? त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का? आम्ही घर देऊ। हो कुठे द्याल ते सांगा ना। हॅलो जाऊ दे, मला वाटतं हा विषय आता उद्धवजी साहेब आगे बढ़ो, तर टेन्शन आता इथे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली। अरविंद सावंत सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत। मुंबई पोलिसांकडून मोर्चासाठी परवानगी दिली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चासाठी बॅनरबाजी केली गेली आहे। ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली आहे। तसेच अन्यही संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत। अदानी समूहाविरोधात हा मोर्चा आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात ठाकरे गटाचा मोर्चा थोड्याच वेळात सुरू होईल। कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊन आले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता आपल्या सोबत लाईव्ह जोडलेत। स्वप्नील, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे का? नक्कीच जगदीश, या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते जमाने सुरू झाले। आत्ताच आपण जर पाहिलं तर अरविंद सावंत जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। धारावीकरांच्या न्यायासाठी आणि धारावीकरांच्या रक्षणासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी खरं तर हा लढा आहे आणि यामध्ये धारावीकर सध्या उतरलेले आहेत आणि मुंबईमध्ये प्रचंड बॅनरबाजी धारावीकरांच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र धारावीच्या समर्थनार्थ सुद्धा ही एकंदरीत बॅनरबाजी पाहायला मिळते। एकीकडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत। धारावीकर नक्की कुठे आहेत अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया समोर येते। या ठिकाणी जर बघितलं तर CPI असेल, महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांमधील कार्यकर्ते आहेत या ठिकाणी उतरलेले आहेत। धारावीकर यामध्ये थोडे कमी दिसत आहेत। मात्र धारावीकरांची भूमिका काय नक्की, धारावीकरांच्या मागण्या असतील, या मागण्यांसाठी जगदीश मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि या मोर्चाला सुरुवात देखील होईल। खरं तर या ठिकाणी महिला सुद्धा आहेत, त्यांच्याशी संवाद साधू। काय तुमची मागणी आहे? धारावीमध्ये नक्की पुनर्विकास होतोय, हो सांगाव काय मागणी? धारावीचा विकास हे आमचे आमचं इकडचं सरकार करे। आमची शिवसेना महाविकास आघाडी जी आहे सर्वपक्षीय, आम्हाला बाहेरचा अदानी नको, कोणी नको, परप्रांतीय नको आम्हाला। कारण की आमच्या इकडचे मुलांचे, युवकांचे रोजगार त्यांनी गुजरातला पळवले। ही काय आहे? ही हुकुमशाही चालली आहे त्यांची आणि आम्ही कितपत सहन करणार? आमच्या मुलांना आम्ही इंजिनियर बनवणार, डॉक्टर बनवणार, कशाच्या जोरावर? इकडचे स्थानिक रोजगार मिळाले पाहिजे की नाही आमच्या बेरोजगार मुलांना? की तिकडचीच भर करणार आता पण? छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी सुरतची लूट केली तशी आम्ही आता करणार तिकडची लूट। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल तुमच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कोण अधिकारी आले होते का? तुमच्याशी बातचीत आतापर्यंत झाली का? नाही तुमच्याशी झाली का? नाही। तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय माहिती देण्यात आली? नाही, आम्ही धारावीचे नाही, आम्ही शिवसैनिक म्हणून आलो आहोत इथे। फक्त धारावी बचाव बस, अदानीच्या हातात द्यायची नाही। अदानींच्या हातामध्ये धारावी द्यायची नाही असं एकंदरीत मत आहे। धारावीच्या पुनर्विकासाला हा कुठेतरी त्यांचा विरोध नाहीये, मात्र अदानी यांना विरोध आहे। काय सांगाल, तुमचं काय मत आहे? ही सरकारची दादागिरी चाललेली आहे। लोक ही बघता तुम्ही, एवढ्या माणसं इथे आहे, ही फक्त सरकारची दादागिरी आहे, बाकी काय नाही आहे। सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आहे। तुम्हाला कुणाला डेव्हलपमेंटसाठी द्यायचे असेल तर लोकाला सहमत घेऊन डेव्हलपमेंट करा, त्याचे काय हरकत नाही आहे। आणि तुम्ही दादागिरी करून करणार तर ही लोक सहन करणार नाही। त्याच्या मागं आपले साहेब आहे, आम्ही शिवसेना पार्टीचं आहे आणि ते आम्ही विरोध सारखं करणार। काय तेवढे कुणाचं मोठं घर आहे, तुम्ही त्या सरकार त्यांनी तुम्हाला दिली दादागिरीने, त्यांची मनमानी चालल। त्यांना 10/10चं करणार, 180 तर देणार आणि तुला सगळं TDR घेऊन बाहेर पडणार, मग त्याचे सहन कोण करणार?
आणि हे खालचं एकाचं लोक ते बिझनेसमॅन आहे. तुम्हाला द्यायचे कुणाला? बसवा, बोलवा, एवढं बाई एवढं देणार, एवढी DTR देणार, एवढं तुम्हाला भेटणार, ते करा ना डेव्हलपमेंट. पण तुम्ही दादागिरी नाही करणार ते आम्ही सहन करणार नाही. जय महाराष्ट्र. आपण जर पाहिलं तर धारावीकरांसाठी मागण्या या ठिकाणी आहेत. खरं तर 500 स्क्वेअर फूट जास्त घर मिळायला पाहिजे आणि धारावीकरांचा पुनर्विकास हा धारावीमध्येच झाला पाहिजे. तुम्ही धारावीकर आहात, धारावीमध्ये राहता तुम्ही. हाँ, ये बिल्डिंग बनाया इधर हमने, देखो सेल, ये रिएप है एसआरए का, उसके बाजू में सेल है. तो भाई जो हमारे बाप दादा ने जो धारावी बनाया है, मतलब मट्टी भर के हम लोग इधर 125 साल से है. तुम लोग धारावी के चक्कर में क्यों पड़े? और भी तो जगह डेवलपमेंट करो ना दूसरा जगह, लेकिन हम लोग को धारावी से क्यों हटा रहे हो? क्योंकि धारावी में हम लोग का कारोबार है, इधर पे हमारा घर है, हमारी स्कूल है, मस्जिद है, मंदिर है, चर्च है. ये लोग कुछ प्लान भी नहीं बता रहे कि हम लोग किधर देंगे. हम लोग माटुआ क्यों जाएंगे? क्योंकि हमारे को यहाँ टी जंक्शन पे हमारा जो एरिया है सेक्टर नंबर 3 वाला, हम लोग माइम जाते बाजू में, साइन जाते बाजू में. अभी तुम लोग मेट्रो बनाए, इधर पे मेट्रो भी तुम लोग छीन लेंगे. हमारा टी जंक्शन का एरिया है, किधर बना मालूम ही नहीं हम लोग को. हम लोग को जैसे हम लोग को वैसे ही रहने दो ना, हम लोग को छेड़ो मत. हमारा सिस्टम है, यहाँ से एक प्यून जाता है जज के वहाँ काम पे, पूरा धारावी के लोग पूरे बम्बई में काम पे जाते हैं. हम लोग नहीं तो धारावी 1 महीने के लिए बंद कर देंगे कारोबार, पूरा लाइट पानी बंद कर देंगे, तब पता चलेगा इनको. धारावीमध्ये प्रकल्प होतोय, तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात आली का? तुम्हाला यामध्ये किती लाभ मिळणार आहे काय सांगा? हमारा मराठी नहीं मालूम. आपको इसके बारे में कुछ जानकारी दी है क्या? आपके जनजागृति की है क्या? हाँ, हमको यहीं भी जगह चाहिए, हमको डेवलपमेंट नहीं चाहिए. हमारा एरिया अच्छा है, हमारा टी जंक्शन एरिया है. हमको कहीं बाहर देगा तो हमको नहीं चलेगा. आपका विरोध इधर के पुनर्विकास को है? हमारे हाँ हटाने का विरोध हमारा है. ये हमारे साथ जबरदस्ती नहीं कर सकता है. ये हमारी जगह, हमारा पुरानी जगह है, 100 साल पुरानी हमारी जगह. हम छोड़ के कैसे जाएंगे यहाँ से? जी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.